तर नमस्कार आणि जय भीम मित्रांनो, माझे सुमेध आलेलो आपण अशा छानदार अशा व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला सांगणार आहे बुद्धांचं बालपण आणि शिक्षण. तर तुम्ही काहीही टेन्शन न घेता कानामध्ये हेडफोन टाका आणि ऐकत राहा. तर चालू करूया बालपण आणि शिक्षण. जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला, तेव्हा शक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया व ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे. शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला म्हणजे त्यांच्या आईला सांगितले. ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले. म्हणजे सॉरी, त्यांची जी मावशी होती ती. जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे, तेव्हा तो हसला. तथापि शक्याच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला. वयाच्या 18व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासास सुरुवात झाली. जे जे शिक्षण वगैरे जे होतं वयाच्या 8व्या वर्षात शिक्षण चालू झालं. महामायांच्या स्वप्नांचा अर्थ सांगण्यासाठी, म्हणजे जे स्वप्न पडलं होते त्यांच्या स्वप्नामध्ये सुमेधबोधी नावाचा एक पांढरा हत्ती आला होता आणि जन्म घेतो म्हणून सांगितला होता तो. म्हणजे तोच. महामायेच्या स्वप्नात अर्थ सांगण्यासाठी सिद्धोधनाने 8 ब्राह्मणांना बोलवले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले ते त्यांचे प्रारंभीचे गुरु होते. त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकवल्यानंतर सिद्धोधनाने उत्तीच देशातील थोर कुळास जन्मलेल्या व उच्चंग परंपरा असलेल्या संबंधमिताला बोलावून घेतले. संबंधमित हा भाषणशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता आणि सिद्धोधनाच्या त्यांच्या हातावर सुवर्ण कलशातो उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्यांच्या स्वाधीन केले. त्यांचा दुसरा गुरु होता. म्हणजे हे जे आणले होते जेवढे गुरु त्यांच्यामध्ये दुसरा गुरु होता. त्यांच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शन म्हणजे फिलॉसॉफी, दर्शनाला जे आपण जे सोपी संज्ञा होते फिलॉसॉफीचे शिक्षण. फिलॉसॉफी तुम्हाला माहीत असेल, तुम्हाला सांगण्याची गरज नाही किंवा तुम्हाला सांगायची गरज म्हणजे जर माहीत नसेल तर तुम्ही बघू शकता इकडे तिकडे. तर दर्शनशास्त्रे आत्मसात केली. त्यांच्या हाताखाली काय केलं? फिलॉसॉफी वाचली किंवा अध्ययन केलं. याशिवाय त्याने अलंकाराचा शिष्य भारद्वाज याकडून ध्यानधारणेची विद्या संपादित केली. भारद्वाजाचा आश्रय कपिलवस्तूमध्ये येतो किंवा जे आर्किओलॉजिकल एव्हिडन्स आहे तिथे सापडले होते त्यांनी. म्हणजे जेव्हा त्यांचं ते उत्खनन चालू होतं किंवा जी भाषा म्हणतो आपण, जे ब्राह्मी भाषा होती किंवा जी पाली भाषा होती त्याचं हे. तर सिद्धार्थ की माझं तर आता हे जास्त सांगणं म्हणजे हे झालं आणि थोडंफार मी पुढच्या याच्याबद्दल थोडं सांगतो. सुरुवातीचं लक्षण काय होतं? जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांतस्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करीत बसे. त्यांच्या बौद्धी विकासासाठी आवश्यक व त्या गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येची म्हणजे काय म्हणतात ते युद्ध शिक्षणाची दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे त्याला कसं वाटायचं की हे कशाला मारपान करायचं, हे कशाला हे करायचं, म्हणजे बुद्धांना. कारण आपला मुलगा, त्यांच्या पित्याला कसं वाटलं लागलं, कारण आपला मुलगा मानसिक विकास करताना त्यांच्या पुरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता सिद्धोधन घेत असे, म्हणजे त्यांचे वडील घेत असे. सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता. माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे. सिद्धार्थ असा होता. एकदा तो आपल्या काही मित्रांबरोबर आपल्या पित्यांच्या शेतावर गेला. तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रांनिशी असे अंगभूज पाहून उन्हात जमीन नांगरणे, बांध लावणे, झाडे तोडणे इत्यादी काम करत असलेले मजूर पाहिले. ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला. तो आपल्या मित्रांना म्हणाला, एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते का? मजुराने कष्ट करावे, त्यांच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे, हे कितपत बरोबर आहे? त्यांच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना, कारण ते जुन्या परंपरेचे तत्त्वज्ञान मानणारे होते. त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची म्हणजे मालकाची चाकरी करण्यासाठीच झाला आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करतानाच त्यांच्या जीवनात
इतकी वर्ता आली. शाक्य लोक प्रसलगम नावाचा उत्सव साजरा करत असे. प्रमंगल प्रमंगल हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीचा दिवस म्हणून साजरा करायचा उत्सव असतो. शाक्य लोकांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे व भाग पाडणे असे असेल. पण सिद्धार्थ गौतम या प्रथेचे नेहमी पालन करत असे. तो स्वतः नांगर धरीत असे. जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नव्हता. तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालवण्याचे शिक्षण मिळाले होते. परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे. शिकार करणाऱ्यांच्या मंडळात सामील होण्यास तो तयार होत नसे. मित्र पण त्याला असे म्हणायचे की तू भित्र आहेस का, तुला वाघाची भीती वाटते का. तो तेव्हा उत्तर देई, मला माहीत आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून हरिण मारत आहे. म्हणजे की गोंडस त्या बाळामध्ये म्हणजे लहान लहान लेकरामध्ये जे हे होत असेल. तर निदान मी एवढंच सांगू शकतो की आजच्या भागासाठी एवढंच. मी फार काही जास्त घेत ना. तुम्ही समजून घ्या, पुढच्या भागामध्ये आपण नवीन एनर्जी घेऊन येऊ, नवीन गोष्टी घेऊन येऊ. गोष्टी म्हणण्यापेक्षा जे रिअल घटना झाल्या ते घेऊन येऊ आणि तुम्ही मला प्रतिसाद देत राहा. जर तुमचा प्रतिसाद जर मिळत असेल तर मी नवीन नवीन भाग असे तुम्हाला ऑडिओ माध्यमातून आणि व्हिडिओ माध्यमातून सांगत जाईल. धन्यवाद. मी घेतो तुमचा नमस्कार. येऊया पुढील भागामध्ये.